बारामती तालुक्यातील किरण आणि काजल हे दोघे बहीण भाऊ. काजल फलटण येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. 7 तारखेला दोघं कागदपत्र जमा करायसाठी कॉलेजमध्ये आले होते. मात्र तिथून काजल आणि किरण दोघेही बेपत्ता झाले. नक्की कुठे गेले कोणालाच माहीत नव्हतं. पाहूया सविस्तर बातमी नक्की काय आहे. मी संदीप जठार, आपला आवाज न्यूजमधून आपल्याला ही धक्कादायक बातमी देतोय. खरं तर काजल आणि किरण हे दोघं बहीण भाऊ फलटण तालुक्यामध्ये जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. काजलचा डिप्लोमा पूर्ण झाला होता, तर किरण एका IT कंपनीमध्ये बँगलोरमध्ये काम करत होता. आणि काजलच्या ॲडमिशन नंतर तिची कागदपत्र जमा करण्यासाठी हे दोघं स्वतःच्या दुचाकीवरून कॉलेजमध्ये गेले होते. कॉलेजमध्ये गेल्यानंतर कागदपत्र जमा केली. काही शिक्षकांशी काही शिक्षिकांशी यांनी चर्चाही केली. आणि त्यानंतर घरी जाण्यासाठी मित्रमैत्रिणींना भेटले आणि मित्रमैत्रिणींना भेटून ते आपल्या मेखळी या गावी परत जात असताना अचानक गायब झाले. त्यानंतर उशीरपर्यंत कागदपत्र जमा करायला गेलेले आपली मुलं माघारी आली नाहीत म्हणून काजल हिचे वडील काका चोपडे यांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे फोन स्विच ऑफ लागले. दिवसभर फोन त्यांना लागला नाही. त्यानंतर मात्र घरच्यांची शंका वाढत गेली. त्यानुसार या अशिक्षित कुटुंबानं गावचे पोलीस पाटील यांना ही माहिती दिली आणि पोलीस पाटलांनी तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. 7 तारखेला कागदपत्र जमा करायला गेलेली मुलं बेपत्ता झाले असल्याबाबत पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. दोघांचे कॉल लोकेशन ट्रेस केले असता फलटण तालुक्यातील जाधववाडी येथील एका अन्य ठिकाणी त्यांचे कॉल लोकेशन ट्रेस झाले. मात्र त्या ठिकाणी ते नव्हतेच. ते ठिकाण होतं एका बंधाऱ्याच्या कॅनॉलच्या शेजारचं. त्यामुळं त्या नीरा उजव्या कॅनॉलच्या शेजारचं ते ठिकाण डिटेक्ट झाल्यानंतर 9 तारखेला काजल आणि किरण या दोघांचे मृतदेह सोलापूर जिल्ह्यातील गुरसाळे गावाच्या नीरा उजवा कॅनॉलमध्ये सापडले. खरं तर ही आत्महत्या की हत्या नक्की हे समजणं अपेक्षित आहे. नक्की घटनाक्रम काय झाला ते पाहू. 7 एप्रिल रोजी काजल आणि किरण ही दोघं ते किरणच्या ॲडमिशनच्या कागदपत्रांसाठी फलटण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पोहोचले. त्यांनी त्यांच्याजवळची कागदपत्र ऑफिसमध्ये दिली. त्यावेळी त्यांचे मित्र मैत्रिणी यांच्याशी बरीच चर्चा झाली. किरण हा IT क्षेत्रामध्ये बेंगलोर येथे काम करतो आणि सध्या घरीच तो असतो. घरूनच त्याचं काम सुरू असतं. त्या दिवशी 7 तारखेला हे दोघं कागदपत्र जमा करायला गेल्यानंतर कॉलेजमध्ये गेले. मित्रमैत्रिणींना भेटले, शिक्षकांना भेटले, शिक्षकांची चर्चाही केली आणि त्यांच्याजवळचे कागदपत्र जमा केली. ही सगळी घटना त्या ठिकाणी शाळेत असलेल्या CCTVमध्ये कैद झाली. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले. तीही गोष्ट CCTVमध्ये चित्रित आहे. मात्र दिवसभर आपली मुलं कॉलेजला गेलेत. संध्याकाळच्या वेळेला पालकांना चिंता लागली. पालकांनी त्याबाबत फोन केले. मात्र त्यांचे फोन स्विच ऑफ लागले. त्यामुळे पालकांची चिंता वाढली. संध्याकाळी मुलं घरी आली नाहीत म्हणून पालकांनी शेजाऱ्यांना सांगितलं. शेजाऱ्यांनी फोन लावायला लावला. मात्र त्यावेळी फोन नाही लागला. मग मात्र सगळ्यांनी पोलीस पाटलांच्या कानावर ही गोष्ट घातली. पोलीस पाटलांनी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट सांगितली. त्यानुसार 7 तारखेला ही मुलं फलटण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कामानिमित्त आले असता गायब झाल्याबाबत तक्रार दाखल झाली. त्यानंतर 8 तारखेला त्या दोघांचं कॉल लोकेशन जाधववाडी या गावात ट्रेस झालं. त्या ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असता तिथे ते आढळून आले नाहीत. त्यानंतर 9 तारखेला खरं तर पोलिसांचा तपास सुरूच होता. गावकरीसुद्धा तपासात होते. मात्र 9 तारखेला सोलापूर जिल्ह्याच्या गुरसाळे गावात नीरा उजवा कालवा जातो. त्या कालव्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष जातीचा मृतदेह सापडला. ही बातमी फलटण पोलिसांना कळाली. त्यानुसार फलटण पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी केली असता 7 तारखेला जे मुलगा आणि मुलगी बहीण भाऊ जे बेपत्ता झाले होते त्यांचाच तो मृतदेह असल्याची खात्री झाली. त्यानंतर पोलिसांनी सगळ्या गोष्टी सोपस्कर पूर्ण करून तपास करायला सुरुवात केलेली आहे. खरं तर काजल आणि किरण हे अतिशय गरिबीतून शिक्षण घेत असलेले काकासू चोपडे अतिशय सामान्य कुटुंबातून हे आलेलं व्यक्तिमत्व, पण स्वतः अशिक्षित असली तरी मुलांच्या शिक्षणात कोणतीही कसर ठेवली नव्हती. दोन्ही मुलांना अगदी उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा. त्यातच किरण बेंगलोर येथील एका IT कंपनीमध्ये काम करत होता. आत्ताच थोडंसं कुठंतरी त्यांच्या परिस्थितीत बदल व्हायला सुरुवात झाली होती. त्याच्याच पावलावर पाऊल टाकत काजल ही देखील किरणसारखीच IT क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक होती आणि त्यानुसार फलटण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमा पूर्ण करून
पुढं इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतल्यानंतर इतर राहिलेली कागदपत्र ती जमा करायला गेले होते. खरं तर यामध्ये नीतीनं सुद्धा यांच्यावरती काळाचा घाला घातलेला आहे. कारण या दोघांची आत्महत्या की हत्या हा प्रश्न पोलिसांच्या काही तांत्रिक बाजूंच्या तपासानंतर निष्पन्न होईल. मात्र सध्या या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आत्ता कुठंतरी चांगल्या परिस्थितीचे दिवस येऊ लागले होते, मात्र नीतीनं हे दिवस त्यांना चांगले दाखवले नव्हते. खरं तर काकासू चोपडे हे सर्वसामान्य कुटुंबातील, मात्र त्यावेळी ती नीती त्यांच्यावरती एवढी निष्ठुर का झाली हे कळायला मार्ग नाही. त्यामुळं पोलिसांच्या तपासात नक्की काय येतंय, ही हत्या आहे की आत्महत्या आहे हे पाहणं सध्या गरजेचं आहे. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले. न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.